नमस्कार. आजचा आमचा प्रवास आमच्यासाठी खूप खास होता, कारण आमचा हा पहिला इंटरनॅशनल प्रवास होता. दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट सकाळी लवकर असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी पुण्यातून निघालो व एअरपोर्टजवळ असणाऱ्या तुंगा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये मुक्काम केला व सकाळी लवकरच आवरून एअरपोर्टकडे निघालो. एअरपोर्टवर आल्यावर बॅगचं चेक इन करून पहिल्या इंटरनॅशनल प्रवासास आमची सुरुवात झाली. आमचे विमान व्हाया सिंगापूर होते. सिंगापूर विमानतळावर आमचा हॉल्ट होता. पहिलाच आमचा जास्त दूरचा प्रवास होता, यामुळे एक्साइटमेंट बरोबरच मला थोडीशी धाकधूक किंवा भीतीही वाटत होती. फायनली आमचा सिंगापूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. विमानाने टेक ऑफ घेतल्यावर समोर असणाऱ्या स्क्रीनवर आपल्याला विमानाचा रूट, स्पीड, उंची सर्वच माहिती मिळते. ही सर्व माहिती स्क्रीनवरती पाहत असताना खूपच इंटरेस्ट वाटत होता. साडेपाच तासाचा हा प्रवास करून आम्ही सिंगापूरला पोहोचलो. येथून पुढे आम्ही टर्मिनल 3 कडे निघालो. पुढे आमचे ऑकलंड म्हणजेच न्यूझीलंडचे विमान होते. विमानतळावर असणाऱ्या स्काय बसने आम्ही टर्मिनल 3 कडे जाण्यासाठी निघालो. पुढील प्रवासासाठी चेक इन करून ऑकलंडच्या दिशेने आमच्या विमानाने उड्डाण घेतले. रात्रीचा प्रवास असल्यामुळे सिंगापूर विमानतळावरील विहंगम दृश्य पाहायला मिळाले. उंचावरून सिंगापूर शहराचे दर्शन घेता आले. स्क्रीनवर अधूनमधून आपल्याला रूट व्यवस्थित पाहता येतो, त्यामुळे प्रवास किती राहिला आहे, ठिकाण कोणते आहे हे सर्व पाहता येते.
11 तासाचा हा संपूर्ण प्रवास करून आम्ही ऑकलंडजवळ पोहोचलो. आमचे विमान दुपारच्या वेळेस या ठिकाणी पोहोचले. दिवस असल्यामुळे सर्व परिसर स्पष्ट दिसत होता. अतिशय स्वच्छ, सुंदर, निरभ्र आकाशाचे दर्शन झाले. विमानतळावर उतरल्यावर पुढे येताच मावरी कल्चरच्या स्टॅच्यूने आपले स्वागत होते. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून व बॅग चेक इन करून आम्ही बाहेर आलो व पुढे रोटोरॉच्या दिशेने निघालो. अशा प्रकारे आमचा हा पहिला इंटरनॅशनल प्रवास खूप छानरित्या पूर्ण झाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.